नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षा 24 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. तर या विषयासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन आपण अभ्यासूयात. यापूर्वी जे काही पेपर झालेले आहेत आणि त्या पेपरमध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते त्यापैकी खूप सगळे प्रश्न बोर्ड परीक्षेला आलेले आपण पाहिलेलेच असतील. याही विषयामध्ये अशाच पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आता अपलोड करतो. यापूर्वी देखील केलेले आहे. तुम्ही जर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या प्लेलिस्ट सर्वच विषयांच्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण परीक्षेच्या आधी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड करत असतो. आज अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात सुरुवात करूयात. आज आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 6. कारण हा जो मोठा दीर्घोत्तरी प्रश्न आहे सविस्तर उत्तरांचा, हा जर आपण अभ्यासला तर आपल्याला 24 तारखेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही हे सगळे प्रश्न व्यवस्थित अभ्यासू शकतात. म्हणून आधी मोठे प्रश्न घेऊयात. जसं जसं परीक्षा जवळ येईल तसं आपण छोटे छोटे प्रश्न शेवटी ठेवूयात. म्हणजे परीक्षेच्या आधी ते अभ्यासून गेले की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आठवतील आणि तुम्ही ते उत्तर लिहू शकाल. म्हणून छोट्या प्रश्नांचा अभ्यास आपण शेवटी करूयात. मोठे प्रश्न अभ्यासाला घ्या, त्यांच्यासाठी वेळ द्या, रोज त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला परीक्षेत त्याचे उत्तर लिहायला प्रॉब्लेम येणार नाही. तर 6वा प्रश्न सोडवायचा कसा, त्यामध्ये काय लिहायला हवं, कशा पद्धतीने लिहायला हवं, याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ते व्हिडिओ पहा. मी आत्ता फक्त प्रश्न सांगतो आहे, पण प्रश्न माहिती करून देखील तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. कारण यामध्ये काय लिहिलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ शोधा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल. तर पहा मित्रांनो, इथं कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की याच्यापेक्षा बाहेरचा प्रश्न येणार नाहीत. पहिला आहे घटच्या सीमांत उपयोगितेचा नियम गृहीतक किंवा अपवादासह स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे मागणीचा नियम गृहीतक किंवा अपवादासह स्पष्ट करा. आणि तिसरा नियम आहे पुरवठ्याचा नियम गृहीतके किंवा अपवादांसह. याच्यात गृहीतक विचारतील किंवा मग अपवाद विचारतील, दोघांपैकी काहीतरी एक विचारलं जातं. तुम्हाला दोन्ही करून ठेवायचे आहेत. कारण अपवाद विचारले तर गृहीतांचे मुद्दे लिहावेच लागतात, कारण त्याच्यासाठी एक मार्क सेपरेट ठेवलेला असतो. त्यामुळं अपवादापर्यंत संपूर्ण अभ्यास करा. तुमचा हा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि लवचिकतेचे प्रकार हे 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न करा. खूप जास्त वेळा प्रश्न आला आहे किंमत लवचिकतेच्या प्रकारांचा, पण लवचिकतेचे प्रकार देखील अभ्यासून ठेवा. त्याच्यावर कुठं ना कुठं प्रश्न असणारच आहे, त्यामुळं अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, मक्तेदारीची वैशिष्ट्ये, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर निर्देशांक रचनेच्या पायऱ्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. येऊन गेलेला आहे ऑलरेडी बोर्डाला, त्यामुळं महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये देखील खूप वेळा, मला वाटतं 2-4 वेळा जर प्रश्न याच्यावरती आला, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती आहेत, तर कोणत्याही 2 पद्धती किंवा पद्धती स्पष्ट करा, असाही प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी 2 प्रकारच्या आहेत. सांख्यिकी अडचणी, संकल्पनात्मक अडचणी आहेत किंवा व्यावहारिक अडचणी म्हटल्या जातात. ह्या ज्या अडचणी आहेत त्यापैकी कोणती एक अडचण देखील विचारता येते आणि दोन्ही पण विचारता येतात. विचारले काय त्याच्यानुसार ते ठरवा काय आहे ते, पण अडचणींचा अभ्यास करा, प्रश्न येतो. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं, हाही खूप वेळा रिपीट झाला बोर्ड परीक्षेला प्रश्न, त्यामुळं त्याचा अभ्यास ठेवा. सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत, हा देखील प्रश्न मला वाटतं एक वेळेस विचारलेला होता, त्यामुळं याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आणि व्यापारी बँकांची कार्य. बस एवढे प्रश्न आहेत, 15 प्रश्न, की हे प्रश्न तुम्हाला फक्त प्रश्न 6साठीच इम्पॉर्टंट नाही, तर तुम्हाला ते बाकीच्या ठिकाणी देखील जर 6मध्ये प्रश्न नाही आला तर 100% दुसरीकडे याच्यावरती प्रश्न येतो. त्यामुळे हे प्रश्न करा. तुम्ही अर्थशास्त्रात पास तर व्हाल, पासबरोबर खूप चांगले मार्कही मिळतील. म्हणून इम्पॉर्टंट महत्त्वाचे जे अख्ख्या पुस्तकातले प्रश्न आहेत ते मी ह्या ठिकाणी घेतले. तुम्ही प्रश्न 6 म्हणून दीर्घोत्तरीच्या दृष्टीने विचार करून अभ्यासा. छोटे छोटे प्रश्न ऑटोमॅटिक त्याच्यावरती विचारले तुमचे उत्तरं लिहिता येतील तुम्हाला. तर मित्रांनो, हे आहेत महत्त्वाचे क्वेश्चन नंबर 6 आणि इतर ठिकाणी पण येणार आहेत.
अर्थशास्त्र म्हटलं की ह्या प्रश्नाशिवाय अर्थशास्त्र कंप्लीट होत नाही. 100% तुम्हाला बोर्ड परीक्षा आत्तापर्यंत झालेलं कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही बाहेर घ्या, ऑक्टोबर 2021 पासूनच्या ह्या सिलेबसवरच्या, त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत याच्याशिवाय प्रश्न तुम्हाला दिसणारच नाही. हेच प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळते, कारण इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. याच्याशिवाय अर्थशास्त्र कंप्लीट नाही. म्हणून या प्रश्नांचा अभ्यास करा. नक्की तुम्हाला अर्थशास्त्र विषय अतिशय सोपा जाईल. चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे अजून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.